अनुभव माहिती नाही. मला सांगायची हिंमत झाली नाही यांना की सांगू का नको वैदिक तुला वापर. कसं काय माहिती काय मी वर्षापासून मला माहिती आहे, मला व्हिडिओ पाहतो बर तर मला माहिती, पण आता काय सांगायचं, सांगू का नको वैदिक. मला घाबरला. घाबरलो की डोस आपण याला 40,000 डोस भरला होता सुरुवातीला बर केमिकलचा, ते फर्टिलायझर. त्याच्यामुळे त्याला वाटलं एवढे पैसे गेले, आता कसं काय सांगायचं. प्रत्येक बुडा जो म्हणजे बेसल डोस नाही देता आला, तुम्ही केस लरीमध्ये भरपाई केली. भरपाई केली. किती गुन्हे केले? 8 गुण आणि 12 गुणी. 12 गुन्हे घालवले आणि वरून रूट न्यूट्री कंपल्सरी. कंपल्सरी. हे सगळे माझे जवळजवळ 6 ड्रम वापरले गेले आणि हे 10 म्हणजे जवळजवळ 20 लिटरचे किती गेले? हे ड्रम 6 ड्रम आता आणि हे डबक्या वेगळे आहेत. हे वेगळं 5 लिटरच्या आणि हे सगळं वैदिक. ते 5 भरपूर आहे. ते काही फेकले गेले वापरण्याची पुरावे हे पहा जबरदस्त जबरदस्त. पूर्ण वापरलेले ते. बाकी लावलेले मळ्यात. गुड गुड गुड. आता आम्ही रस्त्याने बघितलं, तुम्ही काय जेसीबी रस्ता केला का? हो. अर्धा किलोमीटर रस्ता केलाय? मला त्याचेच माझे भाऊ काका आहेत, भाऊ पण आहेत, त्यांचे शेत येते. हा पूर्ण रस्ता बनवला तुम्ही डायरेक्ट सगळा. हा फाट्या बिट्या त्यांचं शेत आहे. हा हे नंतर तिथून पूर्ण त्यांचं फाट्या शेत बिट्या लागलं. तोडून हो सर पण हा म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही पाहिलं का शेतकऱ्यांनी व्हिजिट व्हावी म्हणून फार अगदी म्हणजे शेतापर्यंत रस्ता बनवला जेसीबी स्पेशल आणून. बराच वेळ लागला असेल तुम्हाला? तर 7 तास. बापरे 7 तास. 7 तास लागले. क्या बात आहे. मोबाईलला मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. बर बर. पण एकही दिवस असा सोडला नाही की मी तो व्हिडिओ कुठला तरी व्हिडिओ रोज रोज कंटिन्यू प्रेम कंटिन्यू ते प्रेम आहे ना, व्हिडिओ शिवाय निर्माण नाही होत. कंटिन्यू व्हिडिओ पाहतो कंटिन्यू. हा हा रिकामा बसलो इथं की तेच आज उस्मानाबादचा, आज बीडचा, आज कुठला पहिला व्हिडिओ त्र्यंबकेश्वरचा पाहिला. बर. यांनी मला त्र्यंबकेश्वर टमाटर कल्पेश खैरनार आणि मला स्वतः टमाट्याचा छंद आहे. बर. मला स्वतः हे पाहिजे काठी किती सगळं हा ना पाहिजे काटे बिटे. सगळं मला छंद आहे हा. भाजीपाला. ते सुरुवातीला जे फुलं ते चालून गेले. हो स्कॉर्चिंग व्हायला लागले. मग त्या आला तो आल्यानंतर त्याला विचारलं याचं काय झालंय बर. हा केमिकल वाला. मग तो म्हणे असं म्हणतो मग आता खर्च किती आहे, इथून खर्च किती लागेल. तो म्हणे 2 लाख रुपये खर्च लागेल. मग तो मग किती लागेल म्हणे 2-2.5 लाख रुपये लागतील तुम्हाला आता इथून पुढे. बर. मग इथून पुढे मग पैसे उधार राहशील का तू. म्हणजे डायरेक्ट मोकळं सांगितलं माझ्याकडे पैसे नाही येत म्हणतो. एवढी हाऊस केली बा तू उधार नाही म्हणे, मी उधार नाही राहणार म्हणतो, मी नाही येणार तुझ्या दुकान. किती केलं तोपर्यंत खर्च? तोपर्यंत मला 23 आणि जवळजवळ 60-70 हजार म्हणजे डोस वेगळा होता तो धरून किती? 60-70 हजार. त्याच्यानंतर आता पण किती खर्च? आतापर्यंत आपल्या इथं माझ्या कांद्यात आणि यांचा जवळजवळ 1.5 लाख रुपये. 1.5 लाख कांदे जर वगळले तर 1 लाख रुपये. 1,25,000 रुपये. 1 लाख रुपये. आता फक्त एवढं मटेरियल वापरून एवढं. त्यांचं गणित कसं झालं? आपणही हातात त्यांनी 2.5 लाख सांगितले. हो 2.5 लाख. टेम्परेचरचं जे फ्लक्च्युएशन आहे धुकं पडायचं मध्ये मध्ये आता परवा होतं ना. तर किती दिवस धुकं होतं तुमच्याकडे? 4 24 तास जर धुकं राहिलं ना तर काहीच राहत नाही स्लॉट मध्ये. तशीच परिस्थिती होती सर, दिवसा पण होतं. दिवसाला पण होतं ना. मग आता मला सांगा नाशिक मध्ये धुकं दिवस 3 दिवस. इथं दुपारपर्यंत राहायचं, दुपारपर्यंत सूर्यदर्शन नव्हतं. बरोबर आहे. एवढी बॅड कंडिशन होती. तर मग ह्या अशा बॅड कंडिशन मध्ये सुद्धा याची वाढ झाली आणि टरबूज आले, हीच पहिली गोष्ट महत्वाची. आणि सुरुवातीला खूप इझी. बोट सांभाळ. नाही करतो तो पण जीव आहे ना. उभं करा हा करा उभं करा. अजून वेळ आहे. वेळ आहे अजून. किती गोड लागेल. घर किती मजबूत नाही मग घर पण घर खूप आहे. वजन केलं त्यात मागे केलं नाही याचं नाही केलेलं आहे. हा म्हणजे हे किती बरं हे 7 किलो 7 किलो जाईल. एक भाऊ
मावस भाऊ अंबरनाथला आहे. बर ते त्याला माहिती आहे मी वैदिक वापरून राहिलो. बर हा ते तो म्हणे गाड्या भरून माझ्याकडे माझा हा हे घेतलाय मी तिथं पूर्ण गा- करेल. हा वैदिक वैदिक मी लेबल लावून देईल. त्या बात त्यांनी काय केलं इथं प्लॉट आहे सर 39,000चा टरबूजचा प्लॉट हा. आहे. तर त्याने कापलेला तिथं वाईट निघाला आपल्यापेक्षा 7 दिवसा अगोदरचा प्लॉट आणि फेल गेला, पूर्ण फेल. पूर्ण फेल पूर्ण फेल म्हणजे बेल बेल काही नाही फक्त फळ दिसत आहे सचिन आणि नाईक. पूर्ण- सचिन नाईक. पूर्ण फेल गेला. 4 लिटर एनर्जी बुस्टर एक एकरला म्हणजे मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड झाला चुकून झालं ते चुकून झालंय चुकून झालंय. पण ते जाय पण जायला प्लॉट उठला ना. मग हे जैविक आणि वैदिकचा गोंधळ होतो ना शेतकऱ्यांचा आणि त्याच्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागते. काय झालं की आपल्याला वैदिक माहितीच नाही. नाही माहिती आपल्याला काय माहिती फक्त जैविक माहिती केमिकल केमिकल आणि ऑर्गॅनिक किंवा जैविक बर. आता आम्हाला वैदिक लग्न माहिती वैदिक गणित ऐकलं असेल तुम्ही. आता बघा म्हणजे फार फेमस राहिलं हा? बरोबर आहे ना. ते वैदिक गणित आहे सर. वैदिक गणित म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही बटन दाबेपर्यंत त्यांचं उत्तर सर मनाच्या वेगाने कॅल्क्युलेशन होतात. मनाच्या वेगाने कॅल्क्युलेशन होतात वैदिक मध्ये. बरोबर आहे ना. हे आता शोध लागलाय का नाही तिथं पूर्वीच वेळ म्हणजे त्याला महत्व आता आलं कधी जेव्हा कॅल्क्युलेटर थकलं कम्प्युटर थकलं. कम्प्युटरपेक्षा काय फास्ट तर वैदिक फास्ट. आज तुम्ही जर केमिकलचं प्लॉट असतं काय परिस्थिती असते तो फेल गेला असता पूर्ण. सर आणि पण तुम्हाला डोक्यावर काय कर्ज वाटतं? झाला असतं. हा डोक्यावर कर्ज झाला असतं. वरून तेवढं. ते 2 लाख रुपये त्यांनी सांगितलं होतं. ते झालं अजून जास्त काहीतरी- हा, ते. आणि वरून हे सगळं बाकीचा खर्च आणि मेहनत एवढे माणसं तुम्ही इथं मजुरांना मजुरी देणं सर रोजगार देणं हे रोजगार देणं याच्यासारखं श्रीमंतीचं लक्ष नाही. जो माणूस दुसऱ्यांना रोजगार देतो ना तो आर्थिक राजकारणामध्ये म्हणजे इकॉनॉमीमध्ये श्रीमंत मानला जातो. किंमत नाही ना आपण कोणाला शेतकऱ्याला. तुम्हाला एक सांगू का शेतकऱ्याला किंमत नाही तुम्ही म्हणता ना तीच किंमत आपल्याला काय करायची आहे आता मिळवायची. आणि आम्ही अनुभवतोय सर प्रत्येक भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांना काय येऊ राहिली रिस्पेक्ट येऊ राहिली. लक्षात तुमच्या तुम्हाला जर जमीन सुपीक करायची असेल तर तुम्हाला बेसल डोस मध्ये टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला जर फक्त पिकच सुपीक करायचंय तर तुम्ही ते स्लरी मध्ये सोडलं तरी कारण ते सलाईन आहे ना. सलाईन माणूस कांद्याला पैलवान नाही म्हणजे म्हणा. पूर्ण डोस तेच वापरला आहे. हा? पूर्ण कांद्याला तेच वापरला. डोस वापरला तर डोसला मग मरण नाही. डोस तेच वापर. त्यांनी तुमची जमीनच वेगळी होऊन जाणार. आता मग ते तुम्हाला सांगितलं 39,000 तिथं म्हणजे फक्त फळ जे दवळ आहे पूर्ण वेल काहीच राहिला राहिलाच नाही. काहीच नाही काहीच नाही. सांगा आई वडिलांचा जीव घेऊन ते पोरग मोठं झालंय ते काय कल्याण करणार कोण. जे फळ जे आहे त्यांनी वेलाचा जीव घेतला म्हणजे आई वडिलांचा जीवच घेतला ना. बघा सगळे सुखी आहे पण शेतकरी सुखी नाही. कोण नाही सुखी का बरं नाही माहिती सर. कोणी पण पैसे देतो आपलं तोंड गोड करण्यासाठी देतो ना. आंबट किंवा तोड करण्यासाठी देतो का. याचा विचार जर शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी दळिंद्री नाही येणार. काय वाटतं तुम्हाला. तुम्ही जर शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं माहिती का तुम्ही जे अन्न पिकवणारे ना ते खाणाऱ्याला काय दिलं पाहिजे त्यांनी समाधान. सर घरी गेल्यावर त्यांनी ना हा असं वाटलं पाहिजे त्याला मी किती पैसे दिले हे नाही लक्षात आलं पाहिजे त्याला बरं वाटलं पाहिजे. पण तुमचं टरबूज त्याच्या घरी जाऊन त्याच्या घशात जर अडकत असेल तर तो दिलेल्या पैशांना काय करणार आहे शाप देणार आणि ते पैसे तुम्हाला कधीच लाभणार नाही. आणि आज तेच होईल. आज शेतकरी कशाची फळं बघतोय जाणे अनजाणे म्हणजे जाणते अजाणतेपणाने तो जे काही केमिकल वापरतोय त्या केमिकलचा परिणाम त्या ग्राहकांवरती होतो त्यांच्या आरोग्यावर होते सर. आणि ते तळतळ त्यांचा आम्हाला लागतोय. मी नामपूरला गेलो होतो कापड दुकानमध्ये ते म्हणे आमच्या भावाने लावलं होतं म्हणे टरबूज. हा ते इंजेक्शन देऊन मग हे मारून लाल केलं होतं. ऐकलं का पाहिलं किती भयानक गोष्ट का. आमनाथ लोक होते त्यावेळी काय चुकीचं आहे पण चुकीचं आहे का नाही. ते त्या दिवशी हे नैसर्गिकपणे ते काय होणार नैसर्गिक आहे? ते. तयार होणार आहे. आता हे ज्यावेळेस सगळा पाला उतरत पाठीमागं त्यावेळेस त्याची ताकद काय राहील विचार करा. जय श्री वैदिक जय श्रीराम जय श्रीराम.
4 लिटर एनर्जी बुस्टर एक खट्टी गेलं कितीला किती लिटर आहे एवढ्या या पट्ट्याला फक्त 6,000 रुपये. एक एकर असेल ते हा काय ताकद आहे एनर्जी बुस्टर का म्हणजे गेलेला प्लॉट आला गेलेला पूर्ण direct 4 लिटर 4 लिटर. म्हणजे म्हणजे 4 आम्ही एकरला लिटर- सोडलेलं नाही नाही काय झालं आम्ही जे बरोबर एकर देतो ना एकरचं. 2-2 लिटर हा. ते कॉक बंद राहून गेला आणि माझ्याकडनं तो बंद राहून त्यांनी गेला आणि सांगितलं याला की या कॉक खालच्या कॉक चालू करून दिला. सगळं खाली गेलं सगळं सगळं खाली गेलं. जबरदस्त तर विशेषतः आहे ना ह्या वयामध्ये रिव्हर्स मारायला चालू करतात. प्रश्नच नाही व्हायलाच पाहिजे 72 दिवस आहे. 60 दिवस जेव्हा होतात हा. ना प्लॉट रिवर्स होतो आणि ज्यांनी रोप दिले त्यांना मी चॅलेंज केला 65 कोण उचलला नाही. दिवशी टरबूज कसं लागायला पाहिजे म्हणजे तुरट पूर्ण गोड टरबूज लागून आणि आज त्याने कोणी उचलला नाही का नाही ना मी बोलवणार प्लॉट व्हिजिट केला आपल्यापेक्षा 7 दिवसानंतरचा प्लॉट आहे. बरं. आज सेटिंग वर आहे फक्त तो प्लॉट 2 महिन्याचा प्लॉट काय बात करता हा आणि आपला किती दिवस झालाय हा आता 72 70-72 दिवसाचा प्लॉट आहे. अच्छा हे बा असं झालं होतं बरं का हे जसं कोड आहे ना पूर्ण रिकाम झालं होतं हो, असं असं कामं झालं ही खालचं ना हा खालचं पूर्ण असं झालं होतं जबरदस्त प्लॉटची कंडिशन एकदम मस्त आहे सध्या हा हे पानं बघा तुम्ही केवढले बा हे पानं केवढले बघा हे केवढलं पाणी ईस्टर्न हे सोडलेलं 6 तासात त्याचा रिझल्ट काय आला होता. कशाचा हा ईस्टर्न 20 हा बर आणि पहिला अनुभव आम्हाला जे पाणी उरलं होतं ना हा या वालला एक शेंग नव्हती म्हणजे हा समोर वालचं झाड आहे घरापाशी हा ड्रम धुवून हा ते पाणी त्याला मारून दिलं होतं ते त्या दिवसापासून हा एवढे माणसं हे ते तो वाव का हा. बर अच्छा म्हणजे तो नुसतं उरलेलं पाणी मारलं होतं हा तिथं. उरलं शेंग ना drum त्याला धुवून. मोवा नाही काहीच नाही त्याला spray केला. कशाला त्या वाला डिसीज फायटर त्याचा फंगीचा हा. याचं उरलेलं पाणी काहीच नाही त्याचं याचं. 7 किलोचं येईल ते. तयार झालं सोडाला तुम्ही माझ्या हा हे पहा, थोडा तुमच्या हाताने आणा एक पकडायची आहे ना. अच्छा बाहेर तिथं बर, गेली बर. तिकडे तिकडे घे धर. आता मध्ये 8 किलो हा आयला अरे बा किती 8 किलो ती मोजलंय का 7 ते 8 किलो जाईलच. आणि घर इतका आहे याच्यात वाद्य direct. संभल तुमचं लागवड झालेली लागवड झाली. पूर्ण क्षेत्र 4 एकर आणि रोप किती लावले होते 29,000 29,000. मग ज्यावेळेस तुम्ही रोपं लावले मग पहिल्यांदा ट्रीटमेंट केमिकलची हा केमिकलची केली 10-12 दिवस ती होती बरं नंतर मग आम्ही जेव्हा इकडे फिरलो मी हा भावाला भूषण मग त्यांनी सांगितलं की काय झालं होतं नेमकी नाही, का- मी नेतो तिथं आम्ही नामपूर गेलो मलाही माहिती आहे नामपूरला दुकान आहे ते तिथं. पण मग अगोदरच का नाही वापरलं अनुभव माहिती नाही मला सांगायची हिंमत झाली नाही यांना की सांगू का नको वैदिक तुला वापर कसं काय माहिती काय मी वर्षापासून मला माहिती आहे मला व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ पाहतो बर तर मला माहिती पण आता काय सांगायचं सांगू का नको वैदिक मला का बरं घाबरला घाबरलो की डोस आपण आता सांगायचं याला पण. 40,000 डोस भरला होता सुरुवातीला बर हा केमिकलचा ते फर्टिलायझर त्याच्यामुळे त्याला वाटलं एवढे पैसे गेले आता कसं काय सांगायचं मग ज्यांनी जेव्हा मला सांगितलं की आपल्याला हे वापरायचं त्या मिनिटात त्याला हा म्हणतो मी बर चालेल मग जेव्हा आम्ही इथे आम्ही गेलो नामपूर गेलो नामपूरचं हेल्थ आणि न्यूट्री दिली त्यांनी मग त्यांनी दिली की आम्हालाही वाटलं काहीतरी चेंजेस आहे बर असं पण त्या दादाला मी फोन केला 4दा परत मी गेलो त्याच्याकडनं हे केलं पण विजिटला काही येऊ शकला नाही 10 दिवसानंतर बर बर मग काय मग केलं परत मग असा निमेटोडचा प्रकार झाला परत तिथे बर बर मग गाठी यायला लागल्या. हा शुभम दादाला फोन केला की दादा म्हटलं आपला प्लॉट पुन्हा आहे रिटर्न चालू केलं नाही नाही. रिटर्न मग ताराबाद गेलो आम्ही रूट न्यूट्री घेतला त्याच्यानंतर अजून कृषी अमृतच्या अमृत गोणी. एका टाकीत 200 लिटरच्या 4 टाक्या केला आणि महिन्याभर म्हणजे कोणताही लिक्विड राहिलं ना तर हाताने महिन्याभर दिलं एका प्रत्येक बुडाजवळ प्रत्येक बुडा जो म्हणजे बेसल डोस नाही देता आला तुम्ही ते स्लरी मध्ये त्याची भरपाई केली भरपाई केली किती गुन्हे केले 8 गुण आणि 12 गुणी 12 गुणी 12 गुन्हे घालवले आणि वरून रूट न्यूट्री कंपल्सरी कंपल्सरी तर आपण महिन्याभर आता किंवा एनर्जी राहिलं काही राहिलं तर महिन्याभर हाताने प्रत्येक माणसाला Drenching केलं. ड्रिंचिंग हाताने केलं हाताने एवढी केलं. मेहनत घेतली हा. कांदा लागवड सगळी किती तुम्ही 4 एकर आहे हा ना 4 एकर आहे. त्या पुढे ते पत्र्याचं चाळ आहे ना ते समोर दिसते तिकडे. नाही त्याच्या पुढे त्याच्या पुढे हा, ते पत्र्याचं चाळ इथं नाही काही मग आता नाही इथं एवढे फक्त कांदे तिकडे कांदे ओके ओके याला पण तेच वापरलेलं आहे. ते राहिलेलं पाणी त्याच्यावर टाकायचं बर ड्रम धुवून त्याच्यावर टाकायचं. बघा ना. तुला पूर्ण शेंगा झाल्या सगळ्या आता आम्ही रस्त्याने बघितलं तुम्ही काय जेसीबी रस्ता केला का हो अर्धा किलोमीटर रस्ता केलाय? मला त्यांचेच माले भाऊ काका आहेत भाऊ पण आहेत त्यांच्या शेती हा पूर्ण रस्ता बनवला तुम्ही डायरेक्ट सगळा हा फाट्या बिट्या त्यांचं सगळं शेत आहे हा
हे नंतर तिथून पूर्ण फाट्या बिट्या तोडून हो सरपंच हा? म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही पाहिलं का शेतकऱ्यांनी व्हिजिट व्हावी म्हणून फार अगदी म्हणजे शेतापर्यंत रस्ता बनवला JCB स्पेशल आणून बराच वेळ लागला असेल तुम्हाला तर 7 तास बापरे 7 तास 7 तास लागले. क्या बात आहे. हा? आम्ही ऐकलो होतो मंत्र्यांचे कार्यक्रम असले का मग JCB लावतो सर ही गोष्ट फार मोठी आहे आणि यातून तुमचं जे प्रेम आहे जो आत्मविश्वास आहे तो स्पष्ट झळकतो का बाबा एक शेतकऱ्याला जर जोश आला शेतकऱ्याला जर खऱ्या काय अर्थाने जर यश मिळायला लागलं तो काय करू शकतो इकडचा डोंगर तिकडं करू शकतो आणि ज्या दिवसापासून पाहिलं हा त्या दिवसापासून मोबाईलला मला वाचता येत नाही लिहिता येत बर नाही. बर पण एकही दिवस असा सोडला नाही की मी तो व्हिडिओ कुठला तरी व्हिडिओ रोज रोज कंटिन्यू प्रेम ते प्रेम आहे ना व्हिडिओ शिवाय निर्माण नाही होत कंटिन्यू व्हिडिओ पाहतो कंटिन्यू. हा हा रिकामा बसलो इथं की तेच आज उस्मानाबादचा आज बीडचा आज कुठला पहिला व्हिडिओ त्र्यंबकेश्वरचा पाहिला बर यांनी मला त्र्यंबकेश्वर टमाटर टोमॅटो मला कल्पेश खैरनार आणि मला स्वतः टमाट्याचा छंद आहे. बर मला स्वतः हे पाहिजे काठी किती सगळा हा ना पाहिलं, काठी बिठी. सगळं मला छंद आहे हा. भाजीपाला. तुम्ही शेती कधीपासून करता शेती म्हणजे मी 34 झालोय फक्त. म्हणजे शेती पाहिजे हो पहिल्यापासून पहिल्यापासून मग तुमची टोटल शेती किती इथं 8 एकर आहे 8 एकर राहायला गावामध्ये गावामध्ये. अच्छा मग आता पुढच्या पिढीला काय म्हणजे प्लॅनिंग कसं म्हणजे शेतीचं हा शिक्षण किती झालं माझं BA झालेलं आहे. अच्छा पण मग शेतीच करायची शेती हे काय बुवा असं एवढं वेळ शेतीचं पहिल्यापासून जे की आता जास्त लागलं नाही बाकीची आमची फॅमिली सगळी सर्व्हिस तुमचं नाव सांगा पत्ता सांगा माझं महेंद्र खंडू सूर्यवंशी बरं. मुक्काम पोस्ट जयपूर हा पोस्ट जायखेडा अच्छा गाव कोणतं आहे हे मेंढीबार जयपूर म्हणतात हा जयपूर मेंढीबार. बरोबर बरोबर आता टोटल जमीन तुमची किती आता माझी 8 एकर जमीन आहे. 8 एकर मध्ये 4 एकर हा टरबूज आहे. आणि 4 एकर कांदे बर आता तुम्ही टरबूज पहिल्यापासून लावता का यावर्षी नाही यावर्षी पहिल्याच वर्षी डिरिंग केली हो काही माहिती नसतं नाही म्हणजे कांद्याचं बियाणं आणलं बर उतरलं नाही नीट आणलं नंतर बियाणं आलं परत बरं. हा भाऊ काय सांगायचा अजून बियाणं आहे मग आणलं घरी आणलं बरं. बी आणलं ते उधार बी विकलं आपल्याला 11,000 रुपयाचं बी आणलं बर घरी उधार दिलं ते पण आपल्याला पैसे द्यावा लागते द्यावंच लागणार उतरलं नाही तर आपण काय करू बरोबर मग म्हणे काय करतं म्हणजे माझं असं इच्छा आहे परत करून द्यायचं बियाणं बर फोडायचं नाही आणि आपण टरबूज म्हणा काहीतरी टरबूज म्हटल्यात लगेच गडीने हा म्हणून दिलं आ सगळ्यांनी बाईने पण त्यांनी तो हा म्हणून मग म्हणे 2 एकर नाही लावायचं तो पुरं लावाय आता हा भाऊ आहे यांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं 2 वर्षी सरपंच का हा मग हे आले ते यायचं तिथं की तू एकदम एवढी उडी नको मारत जाऊ बाबा. तुम्ही लागवड केली मग लागवड केल्यानंतर तुम्हाला समस्या यायला लागली वाढच होईना वाढत झाली. किती दिवस वाढ होत नव्हती तुम्ही जवळजवळ 15-3 वाढच होत नाही 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 म्हणजे ते 15 दिवस तू वजच करावं लागतील आपल्याला हा 15 त्यांना यांनी जेव्हा मला 7 सांगितलं दिवसाचा प्लॉट तुमचा मग तसा 60 दिवसाचा आणि आज केमिकलचं जे तुम्ही केमिकल हा. वापरायचो कधी त्याचाच आज प्लॉट पाहायला गेलो 60 दिवसाचा प्लॉट आज फक्त सेटिंगवर प्लॉट येतो आणि आपल्या बियाणेच 38 दिवसाचा प्लॉट होता. थंडी भरपूर आहे हो. तरी ग्रोथ एवढी मग तुम्हाला असं अचंबित झाला का नाही वाटलं का वाटतं एवढ्या फक्त वर्षाचा अनुभव आले का ते हे आले का तुम्हाला कसं काय वाटतं मग यांना मी काय सांगायचो हा. की तुम्ही या मी रोज पाहतोय तुम्ही या तुम्ही सांगा मग मला पहिल्यांदा तुम्ही केमिकल केल्यानंतर थकले मग 15-12 दिवसांनी मग हा. तुम्ही सुरुवात केली हो. युट्यूबवर पाहिलं हो. मग पाहिल्यावर सुरुवात केलं मग तुम्ही ते स्लरी वगैरे दिले हो Slurry. बरोबर आहे टाक्या गोळ्या केल्या इकड तिकडनं पूर्ण हा. 8 टाक्या गोळ्या केल्या 8 टाक्यांमध्ये ते सगळं 200 लिटरच्या? 200 लिटरच्या 8 टाक्या गोळ्या केल्या. बर आणि सगळं मजूरवाले आम्ही सगळे हाताने. हाताने पूर्ण असं 6 किती रुपये सगळे 29,000. 29,000 रुपयांना आणि ते हाताने बी- ड्रेंचिंग केलं हा ते बी असं पेला मोजून एका झाडाला एवढं पडायला पाहिजे क्या बात मेहनत आहे. त्याच्यामध्ये मेहनतीपेक्षा सर सगळ्यात महत्वाचं डेडिकेशन आहे म्हणजे समर्पण. तुम्ही विचार करा 29,000 रोपांना किती वेळा तुम्ही टाकला असेल तर? हा, जवळजवळ 6 वेळा टाकले 6 वेळा पण हाताने ड्रिचिंग आहे ना पहिले त्यांच्या 3 झाल्या होत्या त्यांच्या 3 झाल्या होत्या अच्छा त्यांच्या हा, नामपूर. केमिकल वाल्या फक्त त्यांनी त्यांच्या पण हा आणि आपल्या पण 3 केल्या बरं म्हणजे विचार करा मेहनत किती आहे म्हणजे त्या मेहनतीला काही तोड आहे का नाही. बरं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की हाताने दिल्यामुळं त्याला जागेवर केमिकलच्या देऊन काही ग्रोथ झाली नाही नाही काहीच नाही 3 झाल्यानंतर नाही झाल्या. केमिकलचं झालं म्हणजे त्यांनी केमिकल दिलं होतं ना इथं जो फुल निघलं होतं हा सुरुवातीला हा ते 3री क्रेचिंगला ते बळलं त्याच्यामुळे आम्ही ते सोडून दिलं
ते काय झालं बळून गेलं होतं. म्हणजे जळून गेलं हो हो फुलं आले होते ते सुरुवातीला जे फुलं निघले होते. ते जळून गेले हो स्कॉर्चिंग व्हायला लागले कार्टिंग व्हायला. मग त्या आला तो आल्यानंतर त्याला विचारलं याचं काय झालंय बर हा केमिकल वाला. मग तो म्हणे असं म्हणतो मग आता खर्च किती आहे इथून खर्च किती लागेल बा? तो म्हणे 2 लाख रुपये खर्च लागेल. मग तो म्हटलं किती लागेल म्हणे 2-2.5 लाख रुपये लागतील तुम्हाला आता इथून पुढे. बर मग इथून पुढे मग पैसे उधार राहशील का तू म्हणजे डायरेक्ट मोकळं सांगितलं माझ्याकडे पैसे नाही येत म्हणतो एवढी हाऊस केली बा तू उधार नाही म्हणे मी उधार नाही राहणार म्हणतो मी नाही येणार तुझ्या दुकानात. बर किती केलं तोपर्यंत खर्च तोपर्यंत मला 23 आणि 60-70 हजार म्हणजे डोस वेगळा होता तो धरून किती 60-70 हजार 70 हजार. आता त्याच्यानंतर आता पण किती खर्च झाला? आतापर्यंत आपल्या इथं माझ्या कांद्यात आणि यांचा जवळजवळ 1.5 लाख रुपये. 1.5 लाख कांदे जर वगळले तर 1 लाख रुपये 1 लाख 25,000 रुपये 1 लाख रुपये. एकरी 25,000? हा, एकरी आता फक्त एवढं मटेरियल वापरून एवढं मग. त्यांचं गणित कसं आणि झालं आपणही हातात त्यांनी 2.5 लाख सांगितले होते. हो 2.5 लाख म्हणजे एकरी जवळ 60,000 रुपये कुठलंही औषध केल्यावर म्हणजे पानावर आणि पडलं, तो जो काहीच इफेक्ट झाला नाही त्याचा. म्हणजे साईड इफेक्ट नाही झाला नाही काहीच पण नाही. पॉझिटिव्ह इफेक्ट होतो केमिकल पार नाही विशेष नाही, विशेष नंतर नाही. नावच नाही घेतलं. नाही नाही नावच नाही म्हणजे काय कारण बोल 1261 नाही 0.34 नाही का काहीच नाही. तुम्ही एवढी डेअरिंग कसं काय म्हणजे आता ते यांनी सांगितलं ना आम्ही ऐकलं. आपण मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला समजा अचानक डायरेक्ट 360 चेंज झाला डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ मध्ये जास्त झालो मी. आणि आपल्याला जास्त कमी रिझल्ट झालो. भेटायला लागले त्याच्यामुळे तुम्हाला परिणाम दिसायला लागले होते हा, आजही व्हिडिओ. घरी बादली पडलेली आहे केमिकलच्या त्या 5,000चा डोस आहे तो घरी घरी पडलेला आहे अजून अजून आणि सुरुवातीला खूप इझी चाकू पण नावाचं आजच बोट सांभाळा. नाही नाही करतो तो पण जीव आहे ना उभं करा हा करा उभं करा अजून वेळ हा वेळ आहे अजून वेळ किती गोड लागेल घर किती मजबूत नाही मग घर पण घर खूप आहे तुम्ही वजन केलं त्यात? मागे केलं होतं. नाही याचं नाही केलेलं आहे हा म्हणजे हे किती बरं हे 7 किलो 7 किलो जाईल. फार रफ हो नवीन चाकू आहे सर तरी पण चाकू नवीन आहे नवा आहे, सुरुवात केली तुमच्या मॅनातून तुम्हीच बाहेर काढले ना त्याला. तुम्ही रस्ता करता एवढा साधता JCB चालू तेव्हा हे काय केलं पाहिजे? आणि एक भाऊ मावस भाऊ अंबरनाथला आहे बर ते त्याला माहिती आहे मी वैदिक वापरून राहिलो. बर हा ते तो म्हणे गाड्या भरून माझ्याकडे माझा हा हे घेतलाय मी तिथं पूर्ण प्रोडक्ट करेल. हा वैदिक वैदिक मी लेबल लावून देईल क्या आणि हे बात करेल. क्या बात आणि त्यांनी काय केलं म्हणजे त्या दिवसापासून तुमचा युट्यूब पाहतो ना मी दोरांचं पाहिलं मी हा हा मशीनचं मिल्क चार्जरचा हा त्याच्याकडे मग त्याला सांगितलं मग तो आता 10 दिवसापूर्वी अंबरनाथला घेऊन गेला तबेला पूर्ण काय तबेला हा. राईसचा. बर त्याने आता मला 1 तास पूर्वी फोन आलाय फक्त त्यांना विचारलं तिकडे दुकान आहे का बा तुमचं. हे आता असं आहे सर हे जेव्हा पिकेल ना ते एकदम जबरदस्त राहणार आहे. तुम्ही आता हे कॅन्सरचं मला सांगत होते का हे टरबूज तुम्ही कोणाला देणार भाऊ म्हणजे नाशिकला भाऊ आहेत हा ते हिरे विद्यालयाला आहे बर बर ते म्हणे जर समजा आपले तिथं व्यापारी आहे बाजू त्यांना सांगितलंय मग ते पण द्यायला देऊ घ्यायला शकतो अच्छा कॅन्सर पेशंट आणि ते ना हॉस्पिटलला प्रोव्हाइड करतात ते जे व्यापारी आहेत ना तर ते सगळं परचेस करतो ऑर्गॅनिक जे मार्केट मधलं निवडक आहे आणि ते त्या पेशंट्सला खाऊ घालतात. जो खर्च केला तर तो तुमचा 2.5 लाखावरून किती आला आहे सध्या 1 लाख 1 लाखावर आला म्हणजे 1.5 लाख तुम्ही आताच प्रॉफिट मध्ये नियमाने तुम्ही अजून माल तोडायचा अगोदर 1.5 लाख काय आहे सर प्रॉफिट मध्ये सगळ्यांचा सरासरी समजा 5 किलो जरी माल निघाला एका वेळेला सध्या किती लागेल आपण 8 किलो माल धरला एका झाडाला एका झाडाला किती 8 किलो बरं 8 किलो झाड सगळे झाडं किती आहे 20,000 झाड पकडले आपण 25,000 झाड पकडले बर बर 25च पकडलेले बर. म्हणजे 5 सोडून दिले बर 4. म्हणजे 7 किलो झाला तुम्ही 8 किलो 200 टन म्हणजे 10 रुपयांनी जर गेला तर किती पैसे होते 20 लाख म्हणजे जे इथून मागचे तुमची पिकं होती हा. त्या पिकाच्या तुलनेमध्ये आज तुम्ही हे जे चॅलेंजिंग पीक म्हणजे निवडले आज कोणी मला म्हणतं तू सगळ्यात निर्णय भारी घेतलाय कांद्यापेक्षा. सगळेजण आता मग आमचा एक हाफिसर आहे आमच्याकडे रेशन दुकान आहे बर बर तो हाफिसर आहे मी तिथे गेलो हा की कधीच काही दुकानाबद्दल 5 पैसा विचारत नाही. बर गेलो तिथं की तो म्हणतो काय मग मक्की कसं आहे टमाटे कसे आहेत बर आणि टरबूज कसं आहे बर आणि टरबूज मग त्याला सांगितलं मी वैदिक वापरलेलं आहे त्याच्याकडे जवळजवळ 60-70 एकर जमीन आहे. बर बर मग तो सुद्धा इथं विजिटला येणार आहे. बर बघायला नाही पण तुमचा माल आणखी 15 दिवसांनी जर ज्यावेळेस तुम्ही कापाल ना डायरेक्ट बघा आता कापले ना मी
माझ्या हात चिकट झाली चिकट आहेत सर झाले हो म्हणजे चिकट झाले म्हणजे याच्यामध्ये शुगर अजून उतरलेली आहे फक्त ती मॅच्युअर होईल नाही ज्यावेळेस ही शुगर मॅच्युअर होईल ना त्यावेळेस ते लाजबाबच होणार एकच नंबर होणार दुसरी गोष्ट याच्यामध्ये पूर्ण काय औषधी सर एवढं तुम्ही वैदिक वापरले ना त्याच्यामध्ये खतरनाक औषधी बनणार मार्केटला गेल्यावर ओळखलं जाईल का 100% ना खाल्ल्यावर जो खाल्ला ना जो जाणकार आहे जो खातो त्याला लगेच कळतं खाल्ल्यावर भाऊ आहे, दुसरी तो अंबरनाथला आहे हा त्याने म्हणजे त्याचं टॉप अशा आहे की त्याचं दुकान आहे तिथं सगळं तो म्हणे इथं पिकअप भरून फक्त सोडाय बाकी तुम्ही बघून घेतो बघून घे खरंय मग काय वाटतं बरं जसं तुमच्या मालाला ज्यावेळेस अशी रिस्पेक्ट मिळते त्यावेळेस काय वाटतं म्हणजे आनंद वाटतो आनंद एकदम आनंद इज्जत वाढते हो पैसा तर सगळ्यांचाच होतो परंतु इज्जत सगळ्यांना नाही मिळत ना केमिकलच्या मालाला कधी इज्जत मिळाली का नाही याला इज्जत मिळते बरं वाटतं ना म्हणजे अशी शेती करताना तुम्ही सुद्धा ज्यावेळेस आम्ही येणार आहे तुम्हाला किती आनंद झाला म्हणजे हे जे नाही ज्या दिवसापासून हे आले त्या दिवसापासून डायरेक्ट आपल्याला रामसर इथं विजिटला आणायचंय बापरे पहिल्या दिवसापासून म्हणजे तो ते तुम्ही संकल्पच केला होता हो हो पहिल्या दिवसापासून चॅलेंजेस दिला नाही आज तुम्हाला एक समाधान काय वाटते वेगळं समाधान म्हणजे एकदम पाहून चांगलं फक्त भाव आपल्या हातात नाहीये नाही बघा की मिनिमम 8 रुपये भेटणार ना 8 रुपये मग तो विषय कमीत कमी धरायचा कमीत 8 रुपये जरी भेटला तरी 15-16ला मरण नाही बरोबर आहे आज तुम्ही 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय आणि 15-16 भेटले 1 रुपयाला किती रुपये भेटले 10 रुपये 10 रुपयाने पेक्षा चांगले दुसऱ्याला जे काही अन्न देणार आहात अमृतासारखं आज तुम्ही आज 60व्या दिवशी त्याला एवढी गोडी आहे पहिले 10 दिवस काय धरायचे नाही 15 दिवस केमिकलची एवढी त्याला गोडी आहे सर ज्यावेळेस त्याला प्युअर 75 दिवस होतील तेव्हा त्याची गोडी काय राहील इथं प्लॉट आहे सर 39,000चा टरबूजचा प्लॉट आहे तर त्याने कापलेलं तिथं वाईट निघाला आपल्यापेक्षा 7 दिवसा अगोदरचा प्लॉट आणि फेल गेला पूर्ण फेल पूर्ण फेल म्हणजे वेल बेल काही नाही फक्त फळ दिसत आहे सचिन सचिन पूर्ण फेल गेला. त्यांच्या ग्रुपाला ते काय म्हणते म्हणजे एवढं शक्यच नाही म्हणजे जेव्हा हे आले आणि जेव्हा वजन करून दाखवलं त्यांना तेव्हा ते गुपचूप राहिले आणि एक वेळ ते कशाचं वजन हे फळांचं आता त्यांना मोजून दाखवलं मग त्या दिवशी यांना लगेच सांगितलं मी यांना ग्रुपला जोडलं त्यांनी पण आज मी त्याला फोन केला की साहेब येऊन राहिले तुम्ही या बुवा हा फोन नाही उचलला यांनी रोप त्याने चॅलेंज केलेलं होतं की हा वेळ टिकणारच नाही तुझा किंवा महिन्याभर पहिले तो केमिकलचा प्लॉट केमिकल वेळ टिकणार नाही वेळ टिकणार का बरं रोपावलाच म्हणजे हा तो काय त्या दिवशी आलो त्या दिवशी काय बोलला तो का बरं असं? नाही म्हणजे औषध अनुभव. औषध घेत नाही तिथे थोडं त्याला पिवळापणा दिसला त्याच्यामुळे त्याला बोललो केमिकलचे औषध हा त्यांच्याकडे घेतले नाही ना म्हणजे आणि मग केमिकलचे प्लॉट तर आहे ना मग ते काय सुधारवले मग तो आज बोलला शेतकरी माझा 60 दिवसाचा प्लॉट झालेला फक्त सेटिंगला प्लॉट आहे बापरे तुमचं 7 किलो हे पण एवढं छोटं ते फेल प्लॉट मधलं फेल प्लॉट मधलं हे मला नाही मला हेच कापायचं खालती याला 4 लिटर काय गेलंय एनर्जी एनर्जी बुस्टर सर 4 लिटर एनर्जी बुस्टर एकखटी गेलंय म्हणजे माझ्यासाठी एक सरप्राईज आहे का याच्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला सापडायला पाहिजे अजून पक्क व्हायचं बेटर आहे त्याच्यापेक्षा भारी गरपास हो त्याच्यामध्ये थोडासा नरमपणा याच्यामध्ये बघा काहीच नाही मध्ये टरबूज मध्ये समजा आपण केमिकल जास्त वापरले याचे व्हाईट दिसते ना मध्ये रेषा शिरा ते केमिकलच्या शिरा एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होऊन जातात म्हणजे ते टरबूज लाल राहील त्याच्यामध्ये शिरा आहेत ना याचा असं आहे ना हे पण कलर शिरांमध्ये परत हो कुरकुरीतपणा आहे सर पूर्ण पेढा बघा ना तुम्ही ते मोडते बघा या ना या एकदम आतमध्ये एकदम कुरकुरीत मगाच्या पेक्षा एकदम वेगळे हे येतं सर अरोमा येतं एनर्जी बुस्टर 20 लिटर गेला असेल तेव्हा एकदम मध्ये बाकस निघतो 20 लिटर गेला असेल ना काय वेगळे पण आहे भाऊ नाही काय झालं त्याला मी युद्धत नव्हतो रात्री बर बर मग यांनी काय सांगितलं की तिथं मी कॉक पिळलेला आहे का तू हो म्हणून दिलं यांनी. बर 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 आणि मी मशीन चालू करून दिलं आणि रात्री लावून दिलं 3 वाजता बर बर आणि केव्हाही फवारा आम्ही 5च्या पुढे ते 4च्या नंतरच फवारा बर फवारा सुद्धा दिवसा कधीच जास्त दिला नाही बर उंचा फवाराच नाही अच्छा मग ते पण नियम पाळले हो, हो. तुम्ही सोनं जर पिकवलं तर ते आजार सुद्धा सोन्यासारखंच होतो ना बरोबर आहे की नाही खर्च निम्म्याने कमी झाला एकंदरीत काय वाटतं सगळं एकंदरीत हा अनुभव कसा वाटतो तुम्हाला वेगळा जो अनुभव आहे तो वेगळा म्हणजे असं की नवीन काहीतरी केलंय बा
वैद्यकचं केमिकलचा डिफरंट किंवा म्हणजे खरोखर नुसतं नाव नाही येतं प्रत्यक्ष कृतीमध्ये. सरपंच काय वाटतं तुम्हाला? ते बरोबर आहे ना. हा मग जैविक तर जैविकच असतं ना. नाही हे जैविक नाही, मग तेच मला तुम्हाला सांगायचंय. वैदिक आहे. हा हे वैदिक आहे. मग हे जैविक आणि वैदिकचा गोंधळ होतो ना शेतकऱ्यांचा. मग त्याच्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागते. अच्छा. काय झालं की आपल्याला वैदिक माहितीच नाही. नाही माहिती. आपल्याला काय माहिती आहे? फक्त जैविक माहिती. केमिकल केमिकल आणि ऑर्गॅनिक किंवा जैविक. बर. आता आम्हाला वैदिक लग्न माहिती, वैदिक गणित ऐकलं असेल तुम्ही. आता बघा म्हणजे फार फेमस राहिलं. बरोबर आहे ना. ते वैदिक गणित आहे सर. वैदिक गणित म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही बटन दाबेपर्यंत त्यांचं उत्तर सर मनाच्या वेगाने कॅल्क्युलेशन होतात. मनाच्या वेगाने कॅल्क्युलेशन होतात वैदिक मध्ये. बरोबर आहे ना. हे आता शोध लागलाय का? नाही, तिथं पूर्वीच वेळ. म्हणजे त्याला महत्व आता आलं कधी, जेव्हा कॅल्क्युलेटर थकलं, कम्प्युटर थकलं. कम्प्युटरपेक्षा काय फास्ट, तर वैदिक फास्ट. तुम्ही वेद काळामध्ये जर गेले तर जेवढे आपले शास्त्रज्ञ म्हणजे कनाद असतील, आर्यभट्ट असतील किंवा जे काही असतील आपले सगळे, जेवढे सगळे सायंटिस्ट आहेत आताचे, सगळे सायंटिस्ट खरं सांगतात. मी डिस्कवरी चॅनलवर माहिती पाहिली की पहिला जो उपग्रह डिझाईन तयार केलं गेलं ते डिझाईन सुद्धा इंडियामधून ते वेदामधून घेऊन गेलेले. म्हणजे हे पूर्वीच्या काळामध्ये त्याचे सगळे पॅरामीटर्स, कोणते धातू वापरायचे, काय वापरायचे, याच्यासहित त्याच्यामध्ये काय आहे उल्लेख आहे. म्हणजे 4-5 हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या विमानाचा उल्लेख आहे, उपग्रहाचा उल्लेख आहे, सूर्य पृथ्वीच्या अंतराचा उल्लेख आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ऑलरेडी आपल्या वेदामध्ये पहिल्यापासून आहे. पण आपण आपल्या वेदाची ताकद विसरलो आणि आपण इंग्रजांच्या मागे लागलो. इंग्रज आले, त्यांनी आपल्याला इंग्रजीचं खूळ लावून दिलं आहे की नाही. सगळ्या मोठ्या लोकांना कशाचे वेळ लागले, माझा पोरगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे. नंतर मग कळलं की नाही, जे मराठी मिडियम मधून गेले ते पटापटा कलेक्टर झाले. म्हणजे इंग्लिश मिडियम मधून गेले ते कलेक्टर कायचे, ते व्हिडिओ पण व्हायना. मीच केलंय ना. आता पहिले इंग्लिश मिडियम जरा करायचं. बरं मग मीच काही नाही, मग काही टाकलं घरी. घ्या पुरावा आता, घ्या पुरावा. बरोबर आहे ना. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की आम्ही अगदी सरकारी पातळीवर सुद्धा नाही सरकारी पातळीवर सुद्धा या पॉलिसी काय झाल्या, फसल्या सगळ्या सर. की आमच्या संस्कृतीची पूर्णपणे म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती संपवली, ही कारकुनी पद्धती आणली शिक्षणाची. शेतीची आमची जी वैदिक शेती होती ती संपवली आणि ही केमिकलची शेती आणली सर. बरोबर आहे. म्हणजे आमची जीवन जगण्याची जी शैली होती पूर्णपणे त्यांनी काय केली, गाय आमची मेन बेस होता शेतीचा, तो संपवला. बरोबर आहे, चूक आहे. आणि आज त्या गाईचं शेणही चांगलं नाही, त्या गाईचं दूधही चांगलं नाही, शेती पण बरबाद करून टाकली. आणि टोटली शेती ही पूर्णपणे गेल्या 15-20 वर्षामध्ये कशी आली, डब घ्यायला. आज तुम्ही जर केमिकलचं प्लॉट असतं काय परिस्थिती असते? तो फेल गेला असता पूर्ण. सर पण तुम्हाला काय कर्ज वाटतं? झाला असतं, हा डोक्यावर कर्ज झाला असतं. वरून तेवढं ते 2 लाख रुपये त्यांनी सांगितलं ते होतं. झालं हा, असतं. ते. आणि वरून हे सगळं बाकीचा खर्च आणि मेहनत. एवढे माणसं तुम्ही इथं पोचताय, मजुरी किती लागते? किती मजूर तुमच्याकडे आता रेडी माझ्याकडे म्हणजे कंटिन्यू 5-6 माणसं कंटिन्यू असतात. इथं? आता 18 मजूर आहे टोटल होतं इथं. 18? पण मग बाहेर बी जायचं आपल्याला लागलं की तेवढं असं. तुम्ही 18 लोकांचं कुटुंब चालवता ना? हा इथं काय कंटिन्यू. क्या बात आहे. तुम्ही मजुरांना मजुरी देणं सर, रोजगार देणं, हे रोजगार देणं याच्यासारखं श्रीमंतीचं लक्षण नाही. जो माणूस दुसऱ्यांना रोजगार देतो ना तो आर्थिक राजकारणामध्ये म्हणजे इकॉनॉमीमध्ये श्रीमंत मानला जातो. किंमत नाही ना पण कोणाला? शेतकऱ्याला. तुम्हाला एक सांगू का, शेतकऱ्याला किंमत नाही तुम्ही म्हणता ना, तीच किंमत आपल्याला काय करायची आहे आता मिळवायची. आणि आम्ही अनुभवतोय सर प्रत्येक भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांना काय येऊ राहिली, रिस्पेक्ट येऊ राहिली. काय काय मटेरियल किती गेला असं तुमचं? ते सांगितलं मटेरियल भरपूर दिलंय, तरी पण खर्च तुमचा माफा द्या ना. पुरावा सगळे आवरून ठेवला. 25,000 रुपये एकरी खर्च म्हणजे फार हा फाट नाही झाला. आणि मागच्या हप्त्याला जेव्हा डोस घ्यायला गेलो हा. या भाऊकडे, त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला आता एवढे वाटतंय 20,000 रुपये वाटताय. हा. पण जेव्हा त्यांनी डोक्यात घालून दिलं की आता हे पाण्यात टाकायचं, हा हे 2 दिवस भिजू द्यायचं, याचं पाणी काढल्यानंतर खाली तो गाळूर येत त्याला पण डबल वापरायचं. परत पाणी वापरायचं, हा. ते फवाऱ्याला द्यायचं, तिथून 10 लिटर हा. काढून परत पाण्यात टाकायचं, हा. परत जमिनीत फवारा, सोडायचं. जमिनीत असं 3 वेळा. तेव्हा ते थोडं लक्षात आलं. रूट चार्जरला एकरी 200 रुपये खर्च आहे 3 वेळा वापरल्यावर. हा. म्हणजे त्यांना 700 रुपये 4 एकरला 1 टाइम खर्च आला होता 3 वेळा वापरल्यावर. 3 वेळा वापरलं. म्हणजे तुम्ही जर बेसल डोस मध्ये टाकलं ना ते एकदाच वापरायचं. बेसल डोस मध्ये टाकल्यावर तुमचं बघा नीट लक्षात द्या, मी काय सांगतो. बेसल डोस मध्ये जर वैदिकचे प्रोडक्ट जर टाकले बेसल डोस मध्ये तर ते तुमची जमीन सुपीक करणार. आणि
तुम्ही ती जर नुसते स्लॅरीमेंट टाकले तर तुमचे पीक सुपीक असं ना तुमच्या तुम्हाला जर जमीन सुपीक करायची असेल तर तुम्हाला बेसल डोस मध्ये टाकलं पाहिजे आणि तुम्हाला जर फक्त पिकच सुपीक करायचंय तर तुम्ही ते स्लरी मध्ये सोडलं तरी कारण ते सलाईन आहे ना सलाईन माणूस पैलवान नाही मला डोस तेच वापरला आहे हा? पूर्ण कांद्याला तेच वापरला. डोस वापरला तर डोसला मग मरण नाही डोस तेच वापर त्यांनी तुमची जमीनच वेगळी होऊन जाणार डायरेक्ट आधीसाठी म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये बी फिलिंग वेगळं येत असेल ना आता हा चालताना थोडं पिकांना वेगळं वाटतं. चालतात आंब्याच्या इथं मी टेस्ट टाकलेलं हा. आहे असा बोर्ड जातो डायरेक्ट. बरोबर आहे की नाही केमिकलचा प्लॉट असल्यावर आपलं जे पिकामध्ये गेल्यावर मन रमतं किंवा जावंसं वाटतं 4 वेळा त्या पिकाकडं बघावंसं वाटतं तर वैदिकच्या प्लॉटमध्ये गेल्यावर थोडीशी अशी वेगळीच वेगळं एनर्जी वाटतं, राहते वेगळं वाटतं समोरून आलेला जो शेतकरी दुसरा पाहायला येतो तो बी बाहेर निघत नाही प्लॉटच्या बाहेर बाहेर त्याचा केमिकल तो पटकन बाहेर निघतो रमत नाही तो आता मग ते तुम्हाला सांगितलं 39,000 तिथं म्हणजे फक्त फळ जे दवळ आहे पूर्ण वेळ काहीच राहिला नाही. राहिलाच नाही काहीच नाही काहीच नाही सांगा आई वडिलांचा जीव घेऊन ते पोरग मोठं झालंय ते काय कल्याण करणार कोण जे फळ जे आहे त्यांनी वेलाचा जीव घेतला म्हणजे आई वडिलांचा जीवच घेतला ना काही नाही पूर्ण फळ असं मग ते फळ खाल्यावर आई ते बापाच्या चिरायला बी दवळ येणार ते. ते खाल्यावर जो खाईल त्यालाही त्रास तो आई बापाच्या विरोधात वागणार नाही अरे संस्कार आहे तो संस्कार आहे त्याच्यावरती त्याला वेलाचा जीव घ्यायची सवय तर तुमच्यामध्ये गेला तो काय करणार दुसऱ्याचा पण काय घेणार ही माणसं तयार होणार ना पैसा खाय आण पैसा बने पण ही जोक नाही सर तुम्ही जसं आहार देणार ना मला सांगा तुम्ही गाईला जर काँग्रेस खाऊ घातला तर दूध कसं येतं कडू तुम्ही जर कांदा खाऊ घातला तर कसं येतं कांद्याचा वास येतं ना वास सिंपल टमाटे खाऊ घाला दूध कसं येतं आंबट येतं थोडं म्हणजे जे खाल्लं ते येणार. बरोबर आहे ना मग ते त्या झाडाने जर केमिकल खाल्लेलं आहे विष खाल्लेलं आहे तर ते समोरच्याला कसं करणार विषारीच करणार ना बरोबर आहे की नाही या दृष्टीने याची किंमत फार मोठी आहे तुम्हाला फुकट कॅन्सरच्या पेशंटची का बरं आले तुमच्याकडे हे मागणी कारण त्या तशी काय गुणवत्ता आहे बरोबर आहे तुम्ही हे जर हातामध्ये घेतलं जर हातात चोळलं ना तर ह्या पाण्यामध्ये प्युअर साखर आहे हे सुकलं ना तुमचं तुमच्या हाताची चिकट होतं हे बघ. आता मी किती चोळलंय थोडं चोळलंय ना पुन्हा हात चिकट जाईल म्हणजे प्युअर साखर नाही तुम्हाला साखरेचे पैसे मिळणार हा लोक भाकरीची देते नाही त्याच्या मी विष काढून देते हा का शेवटी सर साखर भाकरीपेक्षा शेवटी भाकर खाल्यावर तोंडात गेल्यावर काय होणार तिची साखरच होती म्हणजे गॅरंटी होईल की नाही याची गॅरंटी नाही बऱ्याच जणांची भुसच राहतो हा ना भाकरीच्या नावाखाली भुसच राहतो गव्हामध्ये बाजरीमध्ये ज्वारीमध्ये सर बरोबर आहे ना आज तो तेलकटपणा आज तुमच्या मालामध्ये आलेला आहे हे बघ माझ्या हात सगळे चिकट झाले बघ झाले हे बघ झाले म्हणजे साखर नाही याच्यामध्ये सगळी म्हणजे हे चमत्कार आहे तुम्हाला जी व्हॅल्यू राहिली कशामुळे राहिली गोडीमुळे बघा सगळे सुखी आहे पण शेतकरी सुखी नाही कोण नाही सुखी का बरं नाही माहिती सर कोणी पण पैसे देतो आपलं तोंड गोड करण्यासाठी देतो ना आंबट किंवा तोड करण्यासाठी देतो का याचा विचार जर शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी दळिंद्री नाही येणार काय वाटतं तुम्हाला तुम्ही जर शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं माहिती का तुम्ही जे अन्न पिकवणार ना ते खाणाऱ्याला काय दिलं पाहिजे त्यांनी समाधान सर घरी गेल्यावर त्यांनी ना हा असं वाटलं पाहिजे त्याला मी किती पैसे दिले हे नाही लक्षात आलं पाहिजे त्याला बरं वाटलं पाहिजे पण तुमचं टरबूज त्याच्या घरी जाऊन त्याच्या घशात जर अडकत असेल नसेल तर वाईटच आहे. तर तो दिलेल्या पैशाला काय करणार शाप द्यायला लागतो आणि ते पैसे तुम्हाला कधीच लाभणार नाही आणि आज तेच होईल आज शेतकरी कशाची फळं बघतोय जाणे अनजाणे म्हणजे जाणते अजाणतेपणाने तो जे काही केमिकल वापरतोय त्या केमिकलचा परिणाम त्या ग्राहकांवरती होतो त्यांच्या आरोग्यावर होते सर आणि ते तळतळ त्यांचा आम्हाला लागतोय ग्राहकाला जर तुम्ही म्हणले तू तिकडे आता माझा माल विकला का माझा विषय संपला तू किती पण नोटाचे बंडल घेऊन ये तुम्हाला ते शांती आणि सुख आणि आरोग्य देणार बरोबर आहे की नाही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे. तुम्ही जो अनुभव घेतलाय प्रत्येकाला सांग मी बऱ्याच लोकांना सांगितलं हा सांगून पण झालं हा सगळ्यांना आणि जेवढे आमचे वैदिकचे शेतकरी ना ते उड्या मारतो सगळे ते एवढे आळशी झाले का ते पाहती पण नाही व्हिडिओ काही काही सर व्हिडिओ सुद्धा पाहती नाही आता म्हणजे काका कसे व्हिडिओ पाहता वेळ लागल्यासारखं काही जणांचे पैसे व्हायला लागले हे व्हायला लागले ते व्हिडिओ पास सोडून दिले सर हे आकार पाहिला याचा आकार आणि वजन मॅच होतंय का वजन जास्त आहे ना आकारापेक्षा वजन आकारापेक्षा वजन म्हणजे सर ही खासियत आहे बरं का
याचा आकारापेक्षा वजन एकंदर तुम्ही असा काय एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला? चांगला आहे ना वैदिक करायला पाहिजे मग आता जे केमिकलने जे काही शेती आपण जी चर्चा केली आता त्याच्याने खराब होते मानवी जीवन खराब होऊन चाललं स्मरणशक्ती कमी होते पोटाचे आजार कॅन्सर सारखे आणि किती आजार मोठ्या प्रमाणात दवाखान्याचा खर्च वाढला. बरं माणसाचं आयुष्यमान घटलं घटलं ना लवकर माणूस म्हातारा दिसतो. साठीवर आला ना आता माझं नाव भूषण सोमनाथ पवार. माझं तर आपलं ताराबादला शॉप आहे द्वारका ॲग्रो म्हणून. माझा मोबाईल नंबर 738510 4362. आता या मिनिटाला आपण टरबूज कापले होते बरोबर आहे. एवढी गोडी आहे आणि एवढा जबरदस्त कलर आहे. हा सगळा पाल्यातला रस जेव्हा उतरल मागं परत फळामध्ये तुम्ही कल्पना करा काय कलर येईल आणि काय जबरदस्त त्याला आतून गोडी येईल. शुगर एवढी ओढल ना मध्ये. मी नामपूरला गेलो होतो कापड दुकानमध्ये. ते म्हणे आमच्या भावाने लावलं होतं म्हणे टरबूज. हा ते इंजेक्शन देऊन मग हे मारून लाल केलं होतं. ऐकलं का आता? पाहिलं किती भयानक गोष्ट का? आमनाथ लोक होते त्यावेळी काय चुकीचं आहे पण हे. चुकीचं आहे का नाही? ते त्या दिवशी हे नैसर्गिकपणे ते काय होणार नैसर्गिक आहे? आहे. तयार होणार आहे. आता हे ज्यावेळेस सगळा पाला उतरत पाठीमागं त्यावेळेस त्याची ताकद काय राहील विचार करा. आणि त्याचं वैशिष्ट्य असे समजा त्यांनी पूर्ण माल बी हार्वेस्ट केला हा. ना मागून त्याला प्लॉट पण धरू शकता. हा डबल दुसरा माल पण येतो याला आपल्या वैदिकला. म्हणजे तुम्हाला जर हा पूर्ण माल निघून जरी गेला तरी सेकंड फ्लश येतो याला. तुम्ही परत जर ताकद दिली ना आणि तुम्हाला दाखवलं असतं आता लाईट मध्ये हा. की इतकं फुल हे पा आता हजरी हे काही दे फुलपान हे बा सेटिंग हे बा सेटिंग झालं बा. हे बा सेटिंग हे बा आहे का सेटिंगला येतो. म्हणजे हे बाई सेटिंग झालं बा. हे बाई इथे नवीन हे बाई सेटिंग हे बा सर हे बाई इथं पण पॅक हे मोठं होणार आहे का. हे बाई केवढं आहे पा. हे बघा सर इथं सेटिंग आहे आणि कळी आहे बघा कळी सेटिंग बघा याची 2 किलो साईज आहे सर. पहा बरं मग मला सांगा विचार करा. मग हे तर तुमचं पूर्ण प्लॉट हा वाफा खराब जाईल हा पूर्ण काहीच नव्हतं. मोवाचा एकदम खराब होता. होता ना. म्हणजे रिवर्स आल्यावर काय होईल पहा तुम्ही. 2 किलो साईज आहे त्याची मनात भरत आहे.